नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या लेक्चरमध्ये ही एक्झाम तुम्हाला कशी क्रॅक करायची आहे त्यासंबंधी मी तुम्हाला गाईड करणार आहे. तसेच तुम्हाला बॉम्बे हायकोर्टने जो सिलेबस दिलेला आहे, तर ह्या सिलेबसमधल्या ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला महत्त्वाचे कुठले कुठले टॉपिक्स हे करायचे आहेत त्यासंबंधी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. नंतर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहे. पण व्हिडिओला चालू करण्याआधी मी आधीच क्लिअर करतो, हा व्हिडिओ स्पेशली पहिल्यांदाच एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. जे ऑलरेडी वर्षभरापासून प्रिपेअर करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी नाही. आता आपल्याला ह्या एक्झामसाठी हायकोर्टने सेक्शन वाईज एक शॉर्ट सिलेबस दिलेला आहे. पण बघा, तुम्हाला ह्या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असताना ह्याचा डिटेल सिलेबस माहीत असणं खूप गरजेचं आहे, कारण ह्यामध्ये काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्यावर प्रश्न हे विचारलेच जातात. तर असे टॉपिक्स तुम्हाला करायचेच आहेत किंवा ह्यावर तुम्हाला जास्तीत जास्त फोकस हा करायचा आहे. आता तुमच्यापैकी खूप जण IT बॅकग्राऊंडचे असतील, ज्यांना कॉम्प्युटर संबंधी खूप सारा नॉलेज असेल आणि ते असा विचार करतील की हा सेक्शन मी नाही केला तरी चालेल, मला 10च्या 10 प्रश्न येतील किंवा मी हे 10च्या 10 प्रश्न करून जाईल. पण मी सांगेल, असं जर कोणी असेल तर त्याने हा ओव्हर कॉन्फिडन्स ठेवू नका, कारण प्रश्न हे मागील परीक्षेसारखे इझी हे विचारले जाणार नाही. कारण कॉम्पिटिशन हे ह्या एक्झामसाठी खूप जास्त आहे. फक्त कॉम्प्युटर हार्डवेअर सॉफ्टवेअर इतकं माहीत असणं गरजेचं नाही, तर डिटेलमध्ये तुम्हाला कॉम्प्युटर हा सब्जेक्ट वाचणं गरजेचं आहे. तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगतो. तर बघा, तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ट्रान्झिस्टर हे कुठल्या पिढीतलं आहे, इंटिग्रेटेड सर्किट्स हे कुठल्या पिरियडमधलं आहे किंवा पिढीतलं आहे. तर ह्या ज्या पिढ्या आहेत कॉम्प्युटरच्या, ह्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ज्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस आहेत त्या कुठल्या पिढीमधल्या आहेत हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. आता ह्याचा डिटेल सिलेबस मी तुम्हाला पुढे सांगणार आहे काय करायचं आहे. पण ओव्हरऑल तुम्हाला मला हेच सांगायचं आहे की कुठलाही सेक्शन तुम्ही इझिली घेऊ नका, जरी त्याला 10 मार्क्स हे असले तरी, कारण ह्या एक्झामसाठी तुमचं कॉम्पिटिशन हे खूप हाय असणार आहे. मागच्या वेळेचा कट ऑफ जरी 60 ते 65 ह्या एव्हरेजमध्ये असला तरी ह्या वेळेचा कट ऑफ जो असणार आहे तो हाय जाण्याची शक्यता आहे. जवळपास 70 ते 75 मार्क्स इतका कट ऑफ हा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला ह्यातले एक आणि एक सेक्शन हे व्यवस्थित करायचे आहेत. अदरवाईज सिलेक्शन होण्यासाठी तुम्ही कम्पीट करू शकणार नाहीत. तर जो विद्यार्थी जास्तीत जास्त मेहनत घेईल तोच विद्यार्थी हा सिलेक्शन घेऊन जाईल. क्लिअर आहे? तर चला चालू करूया. पहिला सेक्शन जो आपला आहे मराठी सेक्शन, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे. तर बघा, सगळ्यात पहिला म्हणजे वाक्यप्रचार व त्याचे अर्थ. तुम्हाला जास्तीत जास्त वाक्यप्रचार जितके वाचता येतील तितके वाचायचे आहेत, कारण ह्यावर प्रश्न हा विचारलेच जातो. तर ह्यातील जे पण महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्याच्यासमोर मी 3 स्टार करेल. क्लिअर आहे? त्यानंतर पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे अचूक शब्द ओळखा किंवा शुद्ध शब्द ओळखा. तर ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला व्यवस्थित शुद्ध लेखनाचे नियम हे माहीत पाहिजेत की उकार कुठला येईल, वेलांटी कुठली येईल, तर हे सर्व व्यवस्थित तुम्हाला माहीत पाहिजे. क्लिअर आहे? तर ह्या टॉपिकवर सुद्धा प्रश्न हा विचारला जातो. पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे शब्दांचा अर्थ, शब्दांचे प्रकार आणि शब्दांची जात. आता ह्यामध्ये लक्षात घ्या, शब्दांच्या ह्या 8 जाती आहेत, त्यामध्ये 4 ज्या आहेत त्या विकारी आहेत आणि 4 ज्या आहेत त्या अविकारी जाती आहेत. क्लिअर आहे? तर ह्या बघा, ह्या आहेत त्या जाती. तर विकारी जातीमध्ये तुम्हाला नाम करायचं आहे, सर्वनाम करायचं आहे, विशेषण करायचं आहे आणि क्रियापद करायचं आहे आणि त्यांचे प्रकार हे सर्व करायचं आहे. आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं किंवा सगळ्यात इम्पॉर्टंट जे काय असेल तर ते आहे नाम. हे सामान्य नाम आहे, विशेष नाम आहे, भाववाचक नाव आहे. तर हे सगळं तुम्हाला आलं पाहिजे. त्यानंतर सर्वनामाचे टाइप्स तर महत्त्वाचे नाहीत, पण सर्वनाम काय आहेत, कुठले कुठले सर्वनाम्स आहेत हे सुद्धा माहीत पाहिजे. विशेषण तुम्हाला माहीत पाहिजे, त्याचे टाइप्स नाही केले तरी चालतील. पुढे क्रियापदामध्ये तुम्हाला क्रियापदाचा काळ ओळखता आला पाहिजे की हे क्रियापद वर्तमान काळात आहे, भूतकाळात आहे, भविष्य काळात आहे. त्यानंतर त्या क्रियापदाचा अर्थ हा सांगता आला पाहिजे की स्वार्थी आहे, अज्ञार्थ आहे, विद्यार्थी आहे की संकेतार्थ आहे. आता अविकारीमध्ये तुम्हाला ह्या 4 महत्त्वाच्या जाती करायच्या आहेत. क्रियाविशेषण अवयव, शब्दोयोगी अवयव, उभयन्वयी अवयव आणि केवल प्रयोगी किंवा उद्गारवाचक अवयव. हे 4 महत्त्वाचे टाइप्स तुम्हाला फक्त करायचे आहेत. हे जे सब टाइप्स आहेत ते नाही केले तरी चालतील. तर ह्यावर तुम्हाला प्रश्न हा अवयव ओळखा ह्या प्रकारचा येईल. तर हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ते क्रियाविशेषण अवयव आहे, शब्दयोगी अवयव आहे की उभयन्वयी आहे की केवल प्रयोगी आहे. तर हे तुम्हाला विचारलं जाईल, तर हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. क्लिअर आहे? तर हा सुद्धा इम्पॉर्टंट टाइप आहे, ह्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यानंतर महत्त्वाचा इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे विरामचिन्हे व चिन्हांचा वापर.
आता इथे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे की अर्धविराम कुठे दिला जातो, स्वल्पविराम कुठे दिला जातो, अपूर्ण विराम कुठे दिला जातो, पूर्णविराम कुठे दिला जातो, म्हणजे हे चिन्ह कुठे तुम्हाला यूज करायची आहेत हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. ह्याचा सुद्धा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. तर हा सुद्धा इम्पॉर्टंट टाईप आहे, ह्या सुद्धा प्रश्न विचारले जातात. पुढचा महत्वाचा टॉपिक आहे वाक्यांचा प्रकार. आता हे जे वाक्य आहे, तुम्हाला एक वाक्य दिलं जाईल, ते विधानार्थी आहे, आज्ञार्थी आहे, प्रश्नार्थक आहे का उद्गारार्थी आहे. त्याचप्रमाणे केवळ वाक्य आहे, मिश्र वाक्य आहे, संयुक्त वाक्य आहे. तर हे जे टाइप्स आहेत हे तुम्हाला करायचे आहेत, वाक्याचे टाइप्स. क्लिअर आहे. तर हा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल, खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आहे समानार्थी विरुद्धार्थी शब्द. आता हे सुद्धा समानार्थी व विरुद्धार्थी तुम्हाला जास्तीत जास्त वाचायचे आहेत. कारण बघा, जरी तुम्ही मराठी माध्यमातून येत असाल तरी सुद्धा तुम्हाला ते वाचायचे आहेत, कारण काहीही विचारलं जाऊ शकते आणि मार्क तुम्हाला घालवायचे नाहीयेत. क्लिअर आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वाचण्याचा प्रयत्न करा. पुढचं आहे लिंग ओळखा. तर हा सोपाच टॉपिक आहे. स्त्रीलिंगी आहे का पुल्लिंगी आहे का नपुसकलिंगी आहे, तर हे तुम्हाला ओळखायचं असते. तर हा सुद्धा प्रश्न विचारला जातो. त्यानंतर आहे संधीचा प्रकार. तर 3 टाईपच्या संधी तुम्हाला करायचे आहेत. एक आहे स्वर संधी, दुसरी आहे विसर्ग संधी, तिसरी आहे व्यंजन संधी. तर हे तीन टाईप तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे. इतका जास्त इम्पॉर्टंट नाही आहे, पण विचारला जाऊ शकतो. पुढे अवयव बद्दल मी ऑलरेडी सांगितलेल्या शब्दांमध्ये, तर अवयव ओळखा हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे समास ओळखा. आता हा इतका इम्पॉर्टंट नाहीये, पण विचारलं जाऊ शकते. तर ह्यामध्ये तुम्हाला फक्त महत्वाचे जे 4 समास आहेत तेच करायचे आहेत, त्याचे सब टाइप्स नाही केले तरी चालतील. कुठले कुठले समास आहेत ते, तर अवयवी भाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही. ठीक आहे. हे 4 महत्वाचे फक्त तुम्हाला टाइप्स हे करायचे आहेत. त्यानंतर महत्वाचं आहे ते म्हणजे कवी किंवा लेखक किंवा त्यांच्या उपाध्या. ठीक आहे. तर हे तुम्हाला वाचायचं आहे की कुठल्या कवीला काय म्हटलं जाते, कुठली उपाधी दिली जाते, त्याचप्रमाणे त्यांचं जे साहित्य असेल त्या संबंधी सुद्धा तुम्हाला माहिती घ्यायची आहे. तर ह्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. इतकं इम्पॉर्टंट आहे, 2 स्टार देतोय, पण तुम्हाला वाचायचं आहे. क्लिअर आहे. आता हा टॉपिक इतका महत्वाचा नाहीये, पण हा टॉपिक महत्वाचा आहे शब्दांच्या जोड्या. तर ह्या जोड्या सुद्धा तुम्ही व्यवस्थित वाचा. ठीक आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आहे. तर आता हे सर्व टॉपिक्स मी माझ्या नोट्समध्ये डिटेलमध्ये कव्हर केलेले आहेत. जर तुमच्याकडे कुठलं बुक असेल तर ते तुम्ही यूज करा, पण ज्यांच्याकडे नाहीत तर ते नोट सुद्धा माझी बाय करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला 2100+ हे वाक्यप्रचार व त्याचे अर्थ भेटतील. परत समानार्थी विरुद्धार्थी सुद्धा मी 1000+ केलेले आहेत. तर हे सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये भेटेल. तर ज्यांना हवी असेल तर त्यांना मी कसे बाय करायचे ते पुढे सांगेलच. पण आता आपण पुढच्या सेक्शनकडे वळूया, जो आहे इंग्लिश सेक्शन. तर बघा, आता इंग्लिश सेक्शनमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे. तर सगळ्यात पहिला म्हणजे महत्वाचा तुम्हाला टॉपिक आहे तो म्हणजे फिल इन द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट वर्ड, आर्टिकल, ॲडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन. तर हा प्रश्न तुम्हाला विचारलाच जातो. तर ह्यामध्ये तुम्हाला सगळंच करायचं आहे. नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ॲडवर्ब, त्याचप्रमाणे ॲडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन, आर्टिकल्स. ठीक आहे. आर्टिकल्स म्हणजे ए, एन, द, त्याचप्रमाणे प्रिपोजिशन इन, ऑन, ॲट. तर हे सगळं तुम्हाला ह्याचे जे टाइप्स आहेत हे सुद्धा व्यवस्थित डिटेलमध्ये वाचायचे आहेत. कोणीही वरच्यावर वाचू नका, डिटेलमध्ये वाचा, कारण हा प्रश्न तुम्हाला विचारलाच जातो. ठीक आहे. पुढचा आहे स्टेटमेंट अरेंजमेंट. तर ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला 4 स्टेटमेंट दिले जातील ह्या प्रश्नामध्ये. तर ते तुम्हाला लॉजिकली किंवा करेक्ट ऑर्डरने हे अरेंज करायचे असतात. तर हा प्रश्न सुद्धा विचारला जातो, तर हा सुद्धा व्यवस्थित करायचा आहे. त्यानंतर सिनोनिम, अँटोनिम, आता हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित वाचायचे आहेत, कारण इंग्लिश सिनोनिम, अँटोनिम हे मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना थोडे डिफिकल्ट जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वाचण्याचा प्रयत्न करा. पुढचा महत्वाचा आहे पॅराजंबल. पॅराजंबलवर सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर हा सुद्धा टॉपिक व्यवस्थित करायचा आहे. पुढचा आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. ह्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. जसं की एखादं वाक्य दिलं जाते तर ते तुम्हाला एका शब्दामध्ये व्यक्त करायचं असते. उदाहरणार्थ, अ पर्सन हु लव्स बुक, ह्यांना काय म्हटलं जाते एका वाक्यामध्ये, तर बिबिलिओफाईल. काय? बिबिलिओफाईल. आता ह्याचं उच्चारण माझ्याकडनं जर चुकत असेल तर ते तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. तर हे सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त वाचायचे आहेत. ठीक आहे. पुढचं महत्वाचं आहे जे सगळ्यांना टफ जाते ते म्हणजे इडियम्स अँड फ्रेजेस. जास्तीत जास्त इडियम्स अँड फ्रेजेस हे वाचण्याचा प्रयत्न करा. इंग्लिश मधल्या म्हणी जे आहेत त्या थोड्याशा डिफिकल्ट असतात. जितक्या जास्त तुम्ही वाचतील तितकं तुम्हाला त्या म्हणी समजतील. क्लिअर आहे. त्यानंतर महत्वाचा टॉपिक आहे एरर डिटेक्शन. एरर डिटेक्शन मध्ये सेंटेन्स मध्ये काही एरर असेल तर तुम्हाला फाइंड आउट करायचा असतो. स्पेलिंग एरर तुम्हाला फाइंड आउट करायचा असतो. त्यानंतर ग्रॅमॅटिकल एरर असेल तर तो तुम्हाला फाइंड आउट करायचा असतो. त्यानंतर अंडरलाईन, एखाद्या शब्दाच्या खाली अंडरलाईन दिली जाते तर त्या शब्दामध्ये काही एरर असेल तो तुम्हाला फाइंड आउट करायचा असतो. पुढचा असतो सेगमेंट. असे 4 सेगमेंट दिले असतात, ए, बी, सी, डी. ह्याच्यामधला कुठला जो सेगमेंट आहे
त्यामध्ये जो एरर आहे तो तुम्हाला फाइंड आउट करायचा असतो आणि तो ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा असतो. तर हा सुद्धा टॉपिक इम्पॉर्टंट आहे, तर तो तुम्ही करायचा आहे. आता हा टॉपिक करण्यासाठी तुम्हाला ग्रामर तुमचं चांगलं पाहिजे, त्याचप्रमाणे तुम्हाला वर्ब्स, टेन्सेस, आर्टिकल, प्रिपोजिशन हे सगळं व्यवस्थित टॉपिक्स हे व्यवस्थित आले पाहिजेत. क्लिअर आहे. पुढचा आहे तो टेन्सेस ऑर ॲप्रोप्रिएट फॉर्म ऑफ वर्ब. ठीक आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं तुम्हाला टेन्सेस हे व्यवस्थित आले पाहिजेत इंग्लिशमधले, आणि वर्बचे किंवा क्रियापदाचे जे फॉर्म आहेत ते सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त माहीत पाहिजेत. तर ह्यावर सुद्धा प्रश्न हा विचारला जातो. पुढचा महत्वाचा आहे पंक्च्युएशन मार्क म्हणजेच विरामचिन्ह. तर इथे सुद्धा मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे कॉमा कुठे द्यायचा आहे, डॅश कुठे द्यायची आहे, एक्सक्लेमेशन मार्क्स कुठे द्यायचं आहे. तर हे सगळे जे विरामचिन्ह आहेत इंग्लिशमध्ये तर हे तुम्हाला माहीत पाहिजे. पुढचा महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे क्लोज टेस्ट. ह्यामध्ये तुम्हाला एक पॅराग्राफ दिला जाईल, त्यामध्ये काही रिकाम्या जागा दिल्या जातील आणि त्या रिकाम्या जागी कुठले वर्ड्स येतील ते तुम्हाला ऑप्शनमध्ये दिलं जाईल. ठीक आहे, तर हे फक्त तुम्हाला वर्ड्स फाइंड आउट करायचं आहे की कुठले वर्ड्स ह्याच्यामध्ये टाकता येतील. तर ह्यासाठी सुद्धा तुमचं ग्रामर हे चांगलं पाहिजे. ह्यावर सुद्धा प्रश्न हा विचारला जातो. ठीक आहे. पुढचा आहे ऍक्टिव्ह आणि पासिव्ह वाईज. तर हा टॉपिक सुद्धा तुम्हाला करायचा आहे. पुढचा आहे मिनिंग ऑफ वर्ब अँड प्रोवर्ब. ते मी वर्ब्स बद्दल तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, वर्बचे सगळे फॉर्म तुम्हाला करायचे आहेत. तर क्लिअर आहे. तर हे सगळे टॉपिक्स तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. कोणीही इथे सुद्धा मार्क्स हा घालवायचा नाही. जी लेवल असणार आहे मराठी आणि इंग्लिशसाठी ती तुमची इझी टू मॉडरेट लेवलच असणार आहे. त्यामुळे प्रश्न जास्तीत जास्त म्हणजे मार्क्स जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करा. आता पुढे जाण्याआधी जर तुम्हाला ह्या एक्झामसाठी स्टडी मटेरियल हवं असेल, ज्यामध्ये मी प्रिपेअर केलेल्या 1 वर्षाच्या करंट अफेअरच्या नोट्स आहेत, ज्या की इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमध्ये आहेत, तर त्या तुम्हाला 151 रुपीजमध्ये भेटतील. त्याचप्रमाणे मराठी सेक्शनच्या नोट्स ज्यामध्ये सर्व मराठी सेक्शन कव्हर आहे, तर ह्या तुम्हाला 99 रुपीजमध्ये भेटतील. त्याचप्रमाणे इंग्लिश सेक्शन नोट्स, अर्थमॅटिक किंवा मॅथ्सच्या नोट्स, जनरल इंटेलिजन्स किंवा रिझनिंगच्या नोट्स आणि कॉम्प्युटर सेक्शनच्या नोट्स. तर ह्या सर्व नोट्स इंडिव्हिज्युअली तुम्हाला 99 रुपीजमध्ये भेटतील. पण तुम्हाला ह्या सर्व नोट्स एकत्रित हव्या असतील तर त्या महाकॉम्बो ऑफरमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त 500 रुपीजमध्येच भेटतील. आता ह्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, ज्या करंट अफेअरच्या नोट्स आहेत त्या तुम्हाला तुमच्या एक्झाम होईपर्यंतच्या शेवटच्या महिन्यापर्यंतच्या भेटतील. म्हणजेच तुमची एक्झाम जर मार्च मंथमध्ये असेल तर तुम्हाला फेब्रुवारी मंथपर्यंत नोट्स ह्या टोटल भेटतील. मग एक्झाम कितीही पुढे जाऊ दे. पुढे ह्या ज्या माझ्या करंट अफेअरच्या नोट्स आहेत ह्या तुम्ही पुढे जर कुठल्या एक्झाम देणार असतील तर त्या एक्झामसाठी सुद्धा तुम्हाला उपयोगी पडतील. आता पुढे तुम्ही ह्यापैकी कुठलीही एक नोट जरी बाय केलीत किंवा तुम्ही महाकॉम्बो ऑफरमध्ये सर्व नोट्स बाय केलेत तरी तुम्हाला ह्या एक किंवा सर्व नोट्स सोबत मी इंग्लिश 40 वर्ड्स पर मिनिटचे जे टायपिंगचे पॅसेजेस आहेत ते प्रॅक्टिससाठी तुम्हाला ह्यासोबतच फ्री देईल. त्याचप्रमाणे बॉम्बे हायकोर्टच्या क्लर्क पोस्टसाठीचे व पिऊन पोस्टसाठीचे जे मागील भरतीचे पेपर्स आहेत, क्वेश्चन पेपर्स आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला ह्यासोबतच फ्री देईल. क्लिअर आहे. आता ह्या नोट्स तुम्हाला ऑर्डर कशा करायच्या आहेत, तर सगळ्यात आधी हा QR कोड स्कॅन करून तुम्हाला मला पेमेंट करायचा आहे आणि त्या पेमेंटचा ट्रान्झॅक्शन आयडीचा जो स्क्रीनशॉट आहे तो मला तुम्हाला ह्या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे. मग मी तुमचा ट्रान्झॅक्शन आयडी व्हेरीफाय करून तुम्हाला PDF स्वरूपात नोट्स ह्या व्हॉट्सअप करेल. क्लिअर आहे. पुढे नोट संबंधित तुम्हाला काही डाऊट असेल तर मला ह्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही विचारू शकता. तर चला पुढे. आता पुढचा महत्त्वाचा टॉपिक बघूया, जीके, ज्यासाठी तुम्हाला 10 मार्क्स आहेत. तर ह्या 10 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं असेल, तर तुम्हाला बघा करंट अफेअर्सवर मागील एका वर्षामधले जे करंट अफेअर्स आहेत त्यावर 3 ते 4 प्रश्न हे बघायला भेटतील. ज्यामध्ये महत्त्वाचं जे आहेत करंट अफेअर्स ते कशावर असेल, तर अवॉर्ड्स असतील त्याच्यावर तुम्हाला करंट अफेअर्स व्यवस्थित वाचायचं आहे. त्यानंतर पर्सन इन न्यूज, ठीक आहे, एखादी व्यक्तिविशेष असेल त्याची कुठे अपॉइंटमेंट वगैरे झाली असेल तर हे तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आहे. मोस्टली करंट अफेअर्स हे जे 1 लाइनर क्वेश्चन्स असतात त्यावरच तुम्हाला विचारलं जाईल. तर ह्यासाठी जे पण करंट अफेअर्स तुम्ही जिथून पण घ्याल तिथून मागील 12 महिन्याचे जे प्रत्येक मंथ वाईज जे 1 लाइनर क्वेश्चन्स आहेत महत्त्वाचे तेच तुम्हाला त्याच्यामध्ये वाचायचे आहेत. पुढचं आहे जॉग्राफी. आता जॉग्राफीवर मोस्टली तुम्हाला महाराष्ट्र बेस्ड जॉग्राफीवर प्रश्न हे विचारले जातात. तर ह्यावर तुम्हाला 2 ते 3 हे प्रश्न बघायला भेटू शकतात. ठीक आहे. तर महाराष्ट्र बेस्ड जॉग्राफी करा व्यवस्थित. पुढचं आहे पॉलिटी. पॉलिटीमध्ये तुम्हाला 1 ते 2 हे प्रश्न बघायला भेटतील. तर हा पॉलिटी सुद्धा तुम्हाला महाराष्ट्र बेसच करायचा आहे. उदाहरणार्थ देतो की महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती खासदार हे पाठवले जातात, तर ह्याचा आकडा तुम्हाला सांगता आला पाहिजे. तर असे महाराष्ट्र बेस्ड जे पॉलिटी आहे
त्यावर तुम्हाला पॉलिटीवर प्रश्न हा बघायला भेटेल. तर 1 ते 2 हा प्रश्न तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर आहे हिस्ट्री. आता हिस्ट्रीवर सुद्धा तुम्हाला मोस्टली महाराष्ट्र बेसच विचारलं जातं. तर त्यावर सुद्धा तुम्हाला 1 ते 2 हे प्रश्न बघायला भेटतील. पुढचं आहे बॉम्बे हायकोर्ट. आता बॉम्बे हायकोर्टच्या हिस्ट्री विषयी तुम्हाला वाचायचं आहे. ह्यावर सुद्धा तुम्हाला 1 ते 2 हा प्रश्न बघायला भेटेल. तर अशा प्रकारे 10 प्रश्न हे तुम्हाला येतील. तर मोस्टली सगळ्यात जास्त प्रश्न कशावर येतील? तर करंट अफेअर्सवर येतील. आता ह्या सेक्शनमध्ये 10 पैकी तुम्हाला कमीत कमी त्याच्या 50% म्हणजे 5 तरी मार्क घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही ऑलरेडी परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये चांगले मार्क्स भेटतील. पण तुम्ही जर नवीन असाल तर मी तुम्हाला एक सजेशन करेल की करंट अफेअर्सच वाचून जा. ह्यावर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न हे बघायला भेटेल ह्या 10 पैकी. क्लिअर आहे? आता पुढचा टॉपिक बघूया, जनरल इंटेलिजन्स, ज्यामध्ये मी तुम्हाला महत्त्वाचे काही टॉपिक सांगतोय ते तुम्हाला करायचे आहेत. सिटिंग अरेंजमेंट नाही. सगळ्यात पहिला महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे रिलेशनशिप किंवा ब्लड रिलेशन. तर हा टॉपिकवर प्रश्न हा विचारला जातो. क्लिअर आहे? तर हा टॉपिक तुम्हाला करायचाच आहे. त्यानंतर आहे सिरीज, नंबर सिरीज आणि अल्फाबेटिकल सिरीज. ह्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला बघायला भेटतील. पुढचा टॉपिक आहे कोडिंग डिकोडिंग. हा टॉपिक सुद्धा तुम्हाला करायचाच आहे. ह्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न हे बघायला भेटतील. त्यानंतर महत्त्वाचा आहे तो म्हणजे ऑर्डर अँड रँकिंग. ठीक आहे, सिटिंग ऑर्डर. तर हा सुद्धा महत्त्वाचा टॉपिक आहे. ऑर्डर अँड रँकिंग हा सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे क्लॉक किंवा घड्याळ. हा टॉपिक सुद्धा तुम्हाला करायचा आहे. आणि त्याच्यानंतरचा आहे कॅलेंडर. कॅलेंडर हा सुद्धा महत्त्वाचा टॉपिक आहे. हा सुद्धा तुम्हाला करायचा आहे. त्यानंतरचा सुपर इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो म्हणजे डायरेक्शन, दिशा. तर डायरेक्शन हा सुद्धा टॉपिक करायचा आहे. डिस्टन्स अँड डायरेक्शन, अंतर आणि दिशा. तर हा टॉपिक सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. त्यानंतर महत्त्वाचा टॉपिक आहे मॅथमॅटिकल ऑपरेशन, म्हणजे तुम्हाला साइन चेंज करायचे असतात. तर हा सुद्धा टॉपिक महत्त्वाचा आहे. हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. पुढचं आहे एनॉलॉजी. एनॉलॉजी सुद्धा तुम्हाला करायचं आहे. तर हे जे मी तुम्हाला टाईप सांगितले हे तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. क्लिअर आहे? आता शेवटचा बघूया अर्थमॅटिक, ज्यासाठी तुम्हाला 20 मार्क्स आहेत. जनरल इंटेलिजन्ससाठी सुद्धा तुम्हाला 20 मार्क आहेत. तर हे दोन्ही सेक्शन तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. आता अर्थमॅटिकमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे? सगळ्यात महत्त्वाचं पहिलं म्हणजे सिम्प्लिफिकेशन. सिम्प्लिफिकेशन तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर डेसिमल, फ्रॅक्शन हे दोन्ही टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. आता जनरल इंटेलिजन्समध्ये एक सांगायचं राहून गेलं की रोमन नंबर्स. रोमन नंबर्स हा टॉपिक सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. रोमन नंबर्स विचारले जातात. ठीक आहे, त्याचं ॲडिशन, त्याचं सबस्ट्रॅक्शन वगैरे वगैरे. तर हा टॉपिक सुद्धा करा. परत येऊया अर्थमॅटिककडे. अर्थमॅटिकमध्ये आता पुढचा टॉपिक आहे स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट. हा टॉपिक तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर अर्थमॅटिकचे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत पर्सेंटेज, रेशो प्रपोर्शन, प्रॉफिट अँड लॉस, डिस्काउंट, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट. त्यानंतर टाइम अँड वर्क. त्यानंतर टाइम अँड डिस्टन्स, त्याच्यामध्येच बोट अँड स्ट्रीम्स. ठीक आहे. त्यानंतर नंबर्स नावाचा टॉपिक असतो, त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे हेड्स अँड लेग्स. जे ॲनिमल्स असतात, 4 पायी ॲनिमल आणि 2 पायी ॲनिमल, 2 लेगवाले, तर ह्यांची संख्या तुम्हाला मोजायची असेल तर हा टॉपिक सुद्धा व्यवस्थित करा. पुढचा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे एव्हरेज. एव्हरेज हा टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हा तुम्हाला करायचाच आहे. त्यानंतर एज कॅल्क्युलेशन हा सुद्धा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. एज. पुढचा आहे मेन्सुरेशन. ह्याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाच्या ज्या फिगर्स आहेत, त्रिकोण, चौकोन, चौरस, तर ह्या फिगर्सची तुम्हाला क्षेत्रफळ, बाजू ह्या काढता आला पाहिजे. सिंपलमध्ये जायचं आहे, फक्त क्षेत्रफळ, बाजू वगैरे बघून घ्या. जास्त डीप जाण्याची गरज नाही. जास्ती हार्ड लेवलचे प्रश्न हे विचारले जात नाहीत. इझी टू मॉडरेट लेवलचेच प्रश्न ह्यामध्ये सुद्धा विचारले जातात. पेपर सुद्धा तुमचा इझी टू मॉडरेट लेवलचाच असतो. कोणीही हार्ड लेवलचे प्रश्न हे करायचे नाहीत. इझी टू मॉडरेट लेवलचेच प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे. क्लिअर आहे? आता अजून एक महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे प्रोबॅबिलिटी. तर हा टॉपिक सुद्धा तुम्हाला बघून जायचा आहे. तर इतके सगळे अर्थमॅटिकमध्ये टॉपिक हे तुम्हाला बघायचे आहेत. आणि दुसरं काय, तर तुम्हाला ह्यामध्ये डिफिकल्ट लेवलचे प्रश्न हे नाही बघायचे आहेत. जे पण इझी आहेत तेच प्रश्न तुम्हाला विचारले जातील. पुढचा महत्त्वाचा सेक्शन आहे कॉम्प्युटर. आता मी ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला फक्त कॉम्प्युटरचे हार्डवेअर, सॉफ्टवेअर हेच पार्ट नाही करायचं आहे, तर तुम्हाला इतकं सारं कंटेंट हे व्यवस्थित करायचं आहे. ज्यामध्ये त्याच्या पिढ्या आला, त्याचा परिचय आला की कोणी इन्व्हेंट केलं, त्यानंतर त्याचे प्रकार करायचे आहेत. क्लिअर आहे? तर हे सगळं तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. कॉम्प्युटरमध्ये डिटेलमध्ये वाचायचं आहे.
कारण प्रश्न हा काहीही विचारला जाऊ शकतो. आता पुढे जाण्याआधी एक लहानशी रिक्वेस्ट करतोय, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हे ॲनालिसिस आवडलं असेल तर प्लीज लाईक करा. तुमच्या एका लाईकने मला तुमच्या एक्झाम रिलेटेड जास्तीत जास्त कंटेंट हे बनवण्यासाठी प्रोत्साहन हे भेटत असते, तर प्लीज लाईक करा. आता ह्या एक्झाम संबंधी तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स. पहिली टिप म्हणजे कुठलाही पार्ट हा ऑप्शनला ठेवायचा नाही. सगळं जास्तीत जास्त रीड करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुमची एक्झाम ही नेक्स्ट मंथमध्ये सुद्धा होऊ शकते किंवा 6 महिन्यानंतर सुद्धा होऊ शकते. हायकोर्टचा कुठलाही भरोसा नाही कधी एक्झाम कंडक्ट करतील. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त टचमध्ये राहायचं आहे. करंट अफेअर्सच्या सुद्धा टचमध्ये राहायचं आहे आणि तुमचा जो सिलेबस आहे त्याच्या सुद्धा टचमध्ये राहायचं आहे. डेलीचे मिनिमम 2 तास हा अभ्यास तुम्हाला ह्या दृष्टीने करायचा. सिलेक्शन जर घ्यायचं असेल तर मिनिमम 2 तास हा तुम्हाला अभ्यास हा करायचाच आहे. तुम्ही जर वर्किंग असाल तर काहीही करा, कुठलाही तुमचा जो वेळ असेल तो तुम्ही सेव्ह करा किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा तुम्ही वाचू शकता. ठीक आहे, तर हे 2 तास तुम्हाला हा अभ्यास हा करायचाच आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे टायपिंगची प्रॅक्टिस. आता तुम्ही वीकली 2दा ते 3दा जसा तुम्हाला वेळ भेटेल तशी टायपिंगची प्रॅक्टिस सुद्धा कंटिन्यू ठेवा. तुम्हाला कॉम्प्युटरवरच टायपिंग करायची आहे, तर ह्यामध्ये जे पण तुम्ही वीकली 2दा ते 3दा टायपिंगची प्रॅक्टिस करणार असाल, तुम्हाला पॅरेग्राफ घ्यायचा आहे आणि एक टाइम लावून तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची आहे की पॅरेग्राफ कंप्लीट होतो का नाही. ठीक आहे, तर ही टायपिंगची प्रॅक्टिस सुद्धा तुम्हाला चालू ठेवायची आहे. पुढचं महत्त्वाचं म्हणजे तुमचा सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला मॉक टेस्ट ह्या अटेम्प्ट करायच्या आहेत किंवा ह्या द्यायच्या आहेत. आता ह्याच्यावर मी वर्क करतोय, मॉक टेस्ट ह्या प्रिपेअर करतोय. जशा होतील तयार तसं मी तुम्हाला अपडेट करेल. तर जास्तीत जास्त मॉक टेस्ट देण्याचा प्रयत्न करा, कारण तुम्हाला 90 प्रश्नांसाठी फक्त 60 मिनिटं ही भेटणार आहेत. तर हे सगळ्यांनी लक्षात घ्या. पुढचं महत्त्वाचं म्हणजे जे अर्थमॅटिकचे टॉपिक्स आहेत ते टॉपिक झाल्यानंतर त्याच्यावरच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करा. सराव हाच तुम्हाला एक्झाम क्रॅक करण्यास मदत करू शकतो आणि तुमचं जे टाइम आहे ते प्रश्न सॉल्व करण्यात सेव्ह करू शकतो. जितका जास्तीत जास्त सराव कराल तितका तुम्हाला तो एक्झाममध्ये फायद्याचा होईल. पुढे एक्झामला गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिला सेक्शन कुठला घ्यायचा आहे, तर बघा सगळ्यात पहिला असा सेक्शन घ्या ज्यावर तुमची चांगली कमांड आहे. उदाहरणार्थ जर कॉम्प्युटरवर चांगली कमांड असेल तर कॉम्प्युटर घ्या, जीके चांगलं असेल तर जीके घ्या, मराठी किंवा इंग्लिश हे सेक्शन चांगले असेल तर हे सेक्शन घ्या, जेणेकरून ते सेक्शन तुमचे फास्टमध्ये सॉल्व्ह होतील आणि तुम्हाला एक सायकोलॉजिकली एक ॲडव्हान्टेज भेटेल की माझे हे सेक्शन झालेले आहेत आणि पुढचा जो वेळ उरलेला आहे तो मला फक्त अर्थमॅटिक किंवा जनरल इंटेलिजन्ससाठी द्यायचा आहे. कारण बघा हे जे सेक्शन असणार आहेत ज्यावर तुमची कमांड आहे त्यासाठी तुम्ही जास्त वेळ घेणार नाहीत. जितका फास्ट होईल तितका तुमचा तो होऊन जातील आणि तुमचा अर्थमॅटिक आणि जो जनरल सेक्शन आहे जनरल इंटेलिजन्स ज्याच्यासाठी टाइम हे जास्त लागते, तर हे सेक्शनसाठी जास्त तुमचं टाइम हे वाचेल आणि त्यामुळे तुम्ही चांगल्यात चांगलं अटेम्प्ट करू शकतात. क्लिअर आहे. तर बघा जनरल नॉलेजसाठी तुम्हाला 2 ते 3 मिनिटं हे इनफ आहेत. त्यानंतर कॉम्प्युटरसाठी सुद्धा तुम्हाला 2 ते 3 मिनिटं ही इनफ आहेत. पुढचं आहे मराठी. मराठीसाठी सुद्धा तुम्हाला 3 ते 4 मिनिट हे इनफ आहेत. पुढचं आहे इंग्लिश सेक्शन, ह्यासाठी सुद्धा तुम्हाला 4 ते 5 मिनिटं हे घ्या आणि बाकीचे जे मिनिटं उरतील, बाकीचं जे टाइम उरेल जास्तीत जास्त ह्या 40 प्रश्नांसाठी द्या. 40 प्रश्नांसाठी जास्तीत जास्त 40 मिनिटं तरी ठेवा. हे सगळं तुमचं 20 मिनिटामध्ये, पण मी सांगेल 15 मिनिटामध्येच उरकून घ्या. क्लिअर आहे. बाकीचं जे पण टाइम असेल 40 ते 45 मिनिटं हे ह्या 2 सेक्शनसाठी ठेवा. पण ह्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिसही करायची आहे, मॉक टेस्ट ह्या सॉल्व्ह करायचे आहेत. क्लिअर आहे. आता ह्या परीक्षेला कुठलेही निगेटिव्ह मार्किंग नाही, त्यामुळे तुम्हाला पूर्णच्या पूर्ण हा पेपर हा अटेम्प्ट करायचा आहे. पुढे मी मागे सांगितल्याप्रमाणे जी एक्झामची लँग्वेज असेल ती 2 लँग्वेजमध्ये असेल, एक इंग्लिश आणि एक मराठी. फक्त मराठी आणि इंग्लिश सेक्शन हे त्या लँग्वेजमध्ये असतील. त्यानंतर एक्झाम कधी होईल त्याबद्दल मी ऑलरेडी ते सांगितलेलं आहे की काहीही गॅरंटी नाही. पुढच्या महिन्यात सुद्धा होऊ शकते किंवा 6 महिन्यानंतर सुद्धा होऊ शकते. पुढे ह्या एक्झाम संबंधी मी खूप सारे लेक्चर्स हे घेऊन येणार आहे. तर ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका. चला, थँक्यू.